अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सर्वपक्षीय नेत्यांकडून संशय व्यक्त केला जातोय। अमोल मिटकरींनी आता थेट व्हीएसआर कंपनीवरच संशय व्यक्त केलाय। व्हीएसआर कंपनीनं डिसेंबर महिन्यात आपल्या प्रत्येक पायलटचा तब्बल 50 कोटींचा विमा उतरवला होता। त्यानंतर जानेवारी महिन्यातच ही दुर्दैवी घटना घडली, असा सवाल मिटकरींनी केला। अजित पवारांच्या अपघाताबाबत आपण संसदेत बोलणार असल्याची माहिती खासदार बजरंग सोनवणेंनी दिली। संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेरही आपण हा विषय मांडणार असल्याचं सोनवणेंनी म्हटलं। तेलंगणातील तेल्लापूर गावात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। या घटनेचा सर्वांनी निषेध केला पाहिजे, असं ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी म्हटलं आहे। संभाजीनगरातील प्रकाराची योग्य चौकशी केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। संभाजीनगरात परीक्षेदरम्यान महिलांना दागिने काढायला लावल्याचा प्रकार घडलेला आहे। उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेच्या 6 आमदारांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार का, याबाबत उत्सुकता आहे। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीपासून ठाकरे गटाचे 4 नगरसेवक बेपत्ता असल्यानं राजकारणात मोठी खळबळ उडाली होती। अशामध्येच मोहने परिसरातील ठाकरे गटाचे नगरसेवक राहुल कोट हे महापौर हर्षाली चौधरी आणि भाजप आमदार निरंजन डावखरे यांच्यासोबत एका शाळेच्या कार्यक्रमात अचानक उपस्थित राहिल्यामुळे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघात निवडणुकीतनं प्रतिनिधींची निवड होते, मात्र सरसंघचालक हा हिंदू व्यक्ती बनू शकतो, मग तो एससी किंवा एसटीही असू शकतो, असं मोहन भागवतांनी म्हटलं। जो काम करेल तोच सरसंघचालक होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं। पालकांनी विद्यार्थ्यांना मातृभाषेतूनच शिक्षण द्यावं, तसंच विदेशी भाषांचा वापर टाळावा, असं रोखठोक प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांनी केलंय। भारतीय भाषांचा वापर कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे। कुटुंब व्यवस्थेवर डॉक्टर मोहन भागवतांनी भाष्य केलं। 19 ते 25 वर्षात लग्न आणि 3 अपत्य व्हावीत, त्यामुळे मुलं आणि आई वडील हेल्दी राहतात, असं शास्त्र सांगतं, अशी माहिती मोहन भागवतांनी दिली। मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढणार असं विधान भाजपच्या रितू तावडे यांनी केलेलं आहे। महापौरांनी मुंबईच्या विकासावर बोलावं, त्यांनी दिल्लीमध्ये यायला पाहिजे, असा टोला संजय राऊतांनी रितू तावडे यांना लगावला आहे। दरम्यान बांगलादेशी घुसखोरांबद्दल तुम्हाला पुळका का, असा सवाल भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला। मीरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत पराभव झाल्याच्या नंतर शिवसेनेमध्ये फेरबदल होणार आहेत। शहरातील सर्व पदांची फेररचना करण्याचा निर्णय संपर्क प्रमुख आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला। भाजपनं मराठी महापौर केला, दिलेला शब्द पाळला, तुमचा झेंडा द्वेषाचा, अशा शब्दात नवनाथ बन यांनी राऊतांवर टीका केली आहे। पैठणला आमदार लहान मुलाला मतदानाला घेऊन गेले, ही कसली निवडणूक, हा पोरखेळ सुरू आहे, असं म्हणत संजय राऊतांनी विलास भुमरे यांच्यावर निशाणा साधलेला आहे। चंद्रपूर महापालिकेत 6.25 वर्षाच्या महापौर पदासह भाजपकडनं शिवसेना युबीटीला 5 पैकी 2 वर्ष, स्थायी समिती अध्यक्षपद आणि उपमहापौर पदाची ऑफर दिल्याची सूत्रांची माहिती आहे। मात्र पहिला महापौर भाजपचा की ठाकरेंच्या सेनेचा, या मुद्द्यावर चर्चा अडली आहे। संभाजीनगरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शांततेत मतदान झाले। जिल्ह्यात एकूण 72% मतदान झालं। अनेक ठिकाणी मतदारांमध्ये उत्साह दिसलाय, तर काही मतदान केंद्रांवर वेळ संपल्यानंतर देखील रांगा लागल्या होत्या। सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत 65% मतदान झालं। 2017च्या तुलनेत 1 ते 1.5% मतदानाचा टक्का घसरला। जिल्ह्यातील 68 जिल्हा परिषद आणि 136 पंचायत समित्यांसाठी निवडणूक पार पडली। कल्याणमध्ये NIFT प्रवेश परीक्षेच्या दरम्यान गोंधळ झाला। APMC मार्केटमध्ये विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे। विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संतापाची भावना आहे। 10वी-12वीच्या परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त असणार आहे। 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून तर 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे। या दरम्यान गैरप्रकार होऊ नये यासाठी शिक्षण मंडळानं पोलीस बंदोबस्तासाठी पोलीस आयुक्तांना पत्र पाठवलं आहे। यवतमाळच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या मार्फत निसर्ग संवर्धन, वृक्षारोपण आणि पर्यावरण जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांकरता चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेतनं विद्यार्थ्यांना वृक्षाचं महत्त्व, वनीकरण, प्रदूषण नियंत्रण आणि निसर्गाचं संतुलन राखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं आहे।
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 501 कोटींचा निधी वितरित करण्यात आलाय. यामुळे सिंहस्थाच्या प्रथम टप्प्यातल्या कामांना वेग येणार आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर इथं ऑक्टोबर 2026 मध्ये ध्वजारोहणानं सिंहस्थाला सुरुवात होणार आहे. पुणे शहर पोलीस दलात 1633 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. 16 फेब्रुवारीपासून भरती सुरू होणार असून भरतीसाठी तब्बल 1,39,000 उमेदवारांनी अर्ज केले. पोलीस मुख्यालय आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर चाचणी होणार आहे. भंडारा जिल्हा कृषी विभागाच्या वतीनं आनंद जिल्हास्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. यामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या कला सादर केल्या. त्यांच्या कलेला वाव मिळावा म्हणून स्पर्धा आयोजित केली होती. नाशिकातील तपोभूमीला नाशिककरांनी भेट दिली. भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. येवल्यात रमाई जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. अंगणवाडी सेविका, शालेय पोषण आहार सेविका यांच्यासह शिक्षण, समाजसेवा, महिला सक्षमीकरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या महिलांना गौरवण्यात आलं. संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त वाशिम जिल्ह्यात उत्साहाचं वातावरण आहे. जिल्ह्यातील विविध गावात सकाळपासून दिंड्या, पालख्या, भजन कीर्तन तसंच महाप्रसादाचं आयोजन केलं आहे. संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त नागपुरातील संत गजानन महाराज मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली. मंदिराच्या वतीनं संत गजानन महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. टाळ मृदंगाच्या गजरात भजन कीर्तन करत मिरवणूक काढली आहे. नांदेडमध्ये 108 अग्निकुंड महायज्ञाचं आयोजन केलं आहे. या ठिकाणी जगप्रसिद्ध केदारनाथ मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली. या धार्मिक सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. बीडच्या आष्टीमध्ये उरूस यात्रेला सुरुवात झाली. हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेल्या या उरूस यात्रेनिमित्त दर्ग्याच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. दर्गा परिसर आकर्षक विद्युत रोषणाईनं उजळून निघाला असून यात्रेदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातल्या पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी महापालिकेमार्फत विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्या अंतर्गत गुरुवार 12 फेब्रुवारी मध्यरात्री 2 वाजेपासून शुक्रवार 13 फेब्रुवारीला सकाळी 8 पर्यंत अत्यावश्यक कामं हाती घेण्यात येणार आहेत. काही भागातील पाणी पुरवठा एकूण 30 तासांसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातील पवना, इंद्रायणी आणि मुळा या तिन्ही नद्यांचं प्रदूषण वाढलं आहे. त्यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाकडनं तिन्ही नद्यांचं पाणी तपासणी सुरू आहे. शहरातील नाल्यांद्वारे तसंच कारखान्यांचं रसायनयुक्त सांडपाणी थेट नदीत मिसळल्यामुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. देशातील 100 शहरांना स्मार्ट सिटीमध्ये रूपांतरित करण्यासाठी एक प्रकल्प सुरू करण्यात आला होता. मात्र आतापर्यंत केवळ 31 शहरच स्मार्ट बनू शकली आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर या 2 शहरांचा समावेश आहे. एल्फिन्स्टन पुलामुळे बाधित होणाऱ्या इमारतींमधल्या रहिवाशांनी भायखळा आणि अँटॉप हिल इथली घरं स्वीकारण्यास विरोध केला आहे. दादर आणि प्रभादेवी परिसरातच घरं द्या अशी आग्रही मागणी या रहिवाशांनी MMRDA कडे केली आहे. राज्यात बांधकामांना परवानगी देणारी 481 नियोजन प्राधिकरण आहेत. ही सर्व नियोजन प्राधिकरणं महारेरा प्रणालीच्या सोबत जोडली गेलेली आहेत. त्यामुळे बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र पडताळण्याची सोय उपलब्ध झाली. मिठी नदीवरील कामाला फटका बसलाय. 6 महिन्यांपासून गाळ काढण्याचं काम बंद आहे. DMCनं मिठी नदीच्या 10 पैकी 8 टप्प्यांमधनं 0 गाळ काढलाय. नव्यानं मंजूर झालेल्या न्यायिक अधिकारी भरतीबाबत ब्लू प्रिंट सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयानं न्यायालयाला हे निर्देश दिलेले आहेत. जलद न्यायासाठी तातडीची कार्यवाही अपेक्षित आहे. औद्योगिक सुरक्षा, आरोग्य आणि कामगार कल्याण क्षेत्रातल्या कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार देण्यात येणार आहेत. नारायण मेघाजी लोखंडे व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य पुरस्कारासाठी सुधारित निकष लागू केलेले आहेत. यासाठी 20 फेब्रुवारीपर्यंत कारखान्यांकडून अर्ज स्वीकारले जातील. वृक्ष संरक्षण हे पर्यावरणीय संतुलनासाठी आवश्यक असल्याचं निरीक्षण उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. तर वृक्षतोडीच्या परवानगीसाठी काढलेल्या सूचना स्पष्ट आणि माहितीपूर्ण असाव्यात अशा सूचना न्यायालयानं पुणे महापालिकेला बजावल्या. अटल सेतूवर कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी उपाययोजना करण्याची मागणी आमदार मिलिंद नार्वेकरांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र पाठवून केली. अटल सेतूवर आपत्कालीन यंत्रणा, हेलिपॅडसारखी सुविधा तातडीनं उपलब्ध करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी देखील नार्वेकरांनी केली आहे. UPIद्वारे होणाऱ्या व्यवहारात मोठी वाढ झाली. 28 लाख कोटी रुपये आणि संख्येच्या बाबतीत 21 अब्ज व्यवहारांचा विक्रमी आकडा गाठलेला आहे. UPIचा जानेवारीमध्ये वाढीचा वेग कायम आहे. CNGच्या दरात
प्रति किलो 50 पैशांची वाढ झाली. सीएनजीचा दर आता प्रति किलो 81 रुपये झाला असून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परिसरातल्या इतर भागात नवे दर लागू झाले.